राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया फ्रंटचं आज कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो राज्यभरातील जे सोशल मीडियातले पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि खासदार सुप्रियाताई सुळे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि शरद पवार हे साधारणतः 4:30च्या सुमारास या कार्यशाळेला मार्गदर्शन करतील आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकूण ज्या पद्धतीने सोशल मीडिया नेमका कशा पद्धतीने हँडल करायचा आणि या पुढच्या काळामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सोशल मीडिया सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामुळेच आज आपण या ठिकाणी पाहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ज्याला सुप्रियाताई सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण जे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सुप्रियाताई सुळे या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन समजून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्या आप अपने माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें। ओएसिस फर्टिलिटी के कम लागत वाले IVF उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें। एकूण कार्यक्रम कशा पद्धतीचा या पुढच्या दिवसभरात असणार आहे त्याचं हे आजचं नियोजन असणार आहे आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी आहेत जे सोशल मीडियाचे पदाधिकारी आहेत त्यांना कशा पद्धतीने सोशल मीडिया हँडल करायचा किंवा आपली भूमिका या सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी मांडायची हे या माध्यमातून सांगितलं जाणार आहे। कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका याच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न हा या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात शरद पवार नेमकं काय भाष्य करणार आहेत, शरद पवार नेमकं आपल्या मार्गदर्शनातून काय बोलणार आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। सुप्रियाताई सुद्धा आपल्या सोबत आहेत। ताई, आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोशल मीडिया नेमका कशा पद्धतीने हाताळायचा किंवा या पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची ही कार्यशाळा तितकीच महत्त्वाची असणार आहे। खरं तर मी पण पाहुणे म्हणूनच आली आहे। या सगळ्या युवा पिढीने याचं नियोजन केलं आहे, त्याच्यामुळे मीही ऐकीन, मीही काहीतरी नवीन शिकून जाईन अशी माझी अपेक्षा आहे यांच्याकडून। पण ज्या पद्धतीने केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे या सरकारच्या ज्या काही भूमिका आहेत, निर्णय आहेत यावरती भाष्य करण्यासाठी हे एक मोठं व्यासपीठ असणार आहे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना। आणि मला वाटतं सोशल मीडियाच्या फ्रंटबद्दल आहे, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान अशी अकॅडमिक चर्चा कदाचित बघूया ना दिवसभरात काय काय होतं। या मुलांनी सगळं केलं, मुलांचा कार्यक्रम आहे। काल सुद्धा अजित पवारांच्या गटाकडून सुनील तटकरे त्या ठिकाणी उपस्थित होते। आज पवार साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। मात्र त्या अजित पवार गटाकडून असं सांगितलं गेलं की जर अजितदादांबद्दल आजच्या या कार्यशाळेतनं किंवा आजच्या या मेळाव्यातनं जर काही चुकीचा शब्द वापरला गेला तर त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ। मला याची काही माहिती नाही, कोण बोलले हे पण मला माहिती नाही। अजित पवार गटाकडनंच ज्यांचे शहराध्यक्ष असू दे किंवा सुनील तटकरे साहेबांकडनं ज्या आमचं अजित पवारांवरती प्रेम आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल चुकीचा शब्द आम्ही ऐकून घेणार नाही। माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही। काल सुनील तटकरेंनी एक भूमिका मांडलेली आहे ताई की जर 2019 मध्ये भाजप तुम्हाला चालत होतं मग आत्ता का नको, थेट पवार साहेबांनाच त्यांनी या संदर्भातली प्रश्न विचारलेला आहे। मी ना सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रात फार सुनील तटकरेंबरोबर वाचलेलं आहे, त्याच्यामुळे मला खरंच त्याची माहिती नाही। कांदा निर्यातीवरचा जो 40% निर्यात शुल्क हे वाढवलेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी याबद्दल व्यक्त केली जात आहे। आधीच कांदा फेकून देण्याची वेळ आली होती शेतकऱ्यांवरती, आत्ता हा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही कसं पाहता ते? मी कांदा निर्यातीवर जो निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याचा जाहीर निषेध करते। जवळपास 3 महिन्यापूर्वी मी स्वतः पहिल्यांदा पियुष गोयलांना ट्विट केलं होतं जेव्हा देशामध्ये कांदा सरप्लस झाला होता, जगामध्ये कांदा कमी होता आणि देशामध्ये कांदा सरप्लस होता, तेव्हा मी ट्विट केलं होतं यांना पियुष गोयलांना की तुम्ही एक्सपोर्टला परवानगी द्या। पण तेव्हा 3-4 त्यांच्या तर माझ्यामध्ये ट्विटर अकाउंटवर ते आहे सगळा डायलॉग, त्याच्याबद्दल त्यांनी काही भाष्य केलं होतं। आज मी जे म्हणले होते तेच सत्य झालं। मी सातत्याने केंद्र सरकारला सांगत आले की तुम्ही ही जी भूमिका मांडताय ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि मी हे 3 महिने सातत्याने बोलते, ते सत्य आज बाहेर आलेलं आहे।
गांधी काल म्हटले की चीनने आमची जमीन हिसकावून घेतली आणि लडाखमध्ये ते गेले होते, तिथल्या लोकांशी ते बोललेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती त्यांना मिळाली. मात्र दुसरीकडे पंतप्रधान म्हणतात की आमची 1 इंचही जमीन चीनने घेतलेली नाहीये. नेमकं खरं कोण हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. मला असं वाटतं हा एक तर खूप संवेदनशील विषय आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जबाबदारीने आणि गांभीर्याने त्याच्यावर बोललं पाहिजे. दुसरं, आम्ही सातत्याने या विषयाबद्दल पार्लमेंटमध्ये एक चर्चा व्हावी किंवा एक ऑल पार्टी मीटिंग आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घ्यावी आणि एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयाने घ्यावी आणि त्याच्यावर एक म्हणजे सेन्सिटिव्ह चर्चा ही झाली पाहिजे. आणि सरकारांनी अर्थातच संपूर्ण ऑपोजिशनलाही कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे, कारण का हा देशाचा विषय आहे आणि अशा वेळीस आपण सगळे देशाच्या बाबतीत एकत्र असतो, त्याच्यामुळे तेवढी विचारांची प्रगल्भता ही अर्थातच ऑपोजिशनमध्येही आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही भारताच्या ऐक्यासाठी, हितासाठी नेहमी कुठलंही सरकार असलं अशा संवेदनशील विषयांबद्दल आम्ही सगळे अर्थातच भारत पहिला आणि पक्ष नंतर हीच आमची भूमिका असते. त्याच्यामुळे आमचं मला असं वाटतं चायनावर ऑल पार्टी मीटिंग ही केंद्र सरकारने तातडीने बोलवली पाहिजे. ताई, हे सगळे होत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक धक्कादायक असं म्हणजे दावा केलेला आहे की जर 2024 मध्ये जर भाजप सरकार सत्तेत येत नसेल तर ते कदाचित राम मंदिराचं ज्यावेळी लोकार्पण होणार आहे त्यावेळी दंगली घडू शकतो. भाजप जे कारसेवक परत येत असताना त्यांच्यामध्ये हे दंगली घडू शकतं आणि नंतर मग सत्तेत येणार, अशा पद्धतीचा दावा वडेट्टीवारांनी केला. खरं तर आज देशामध्ये मणिपूरमध्ये ज्या घटना झाल्या, त्याच्यानंतर पार्लमेंट सुरू असताना हरियाणामध्ये ज्या घटना झाल्या त्या अतिशय धक्कादायक आहेत. म्हणजे आजचंच बघा, आज तुमच्याच चॅनलवर मी सकाळी पाहिलं की या भारतीताई पवार ज्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या त्या आता केंद्रात भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्या मंत्री झाल्या आणि त्याच भारतीताई ज्या केंद्रात मंत्री आहेत त्यांच्या आईची चेन दिवसा ढवळ्या नाशिकमध्ये ओढली गेली. याचा अर्थ मणिपूरसारख्या अतिशय वाईट घटना, टू पेटी क्राईम, म्हणजे स्पेक्ट्रम बघा तो सगळा. याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. एवढा क्राईम वाढलाच कसा आहे या राज्यात, देशात. हरियाणामध्ये, मणिपूरमध्ये भयानक परिस्थिती आहे, त्यामुळे प्रचंड अस्वस्थ करणारी ही परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थातच याचा सगळ्याचा एक जम्बो रिव्ह्यू झाला पाहिजे आणि अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे जर असं कोणी स्टेटमेंट केलं असेल तर मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टी अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. संजय राऊतांची आज पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये ते म्हटले की जी मध्ये भेट झाली होती अजितदादा जयंत पाटील यांच्यामध्ये, ती काही संस्थांमधून अजित पवारांनी बाहेर पडावं यासाठी ती भेट होती. नाही, मला असं वाटतं, मी मागेही बोललेले आहे की आमचे राजकीय मतभेद आहेत, आमचे मनभेद नाही. त्याच्यामुळे अर्थातच म्हणजे मला हसू पण येतं जे लोक अशी भाषणं करतात. म्हणजे ते खूपच बाळबोध झालं की दादावर कशाला कोणी टीका करेल. म्हणजे इतके बाळबोध जर दादाच्या बाजूचे काही नेते बोलत असतील तर त्या नेत्यांचं कीव करावी लागेल मला. पण अजितदादांनी बाहेर पडावं असं सुद्धा त्यांनी सल्ला दिलेला आहे या सगळ्या संस्थांमधून. मला असं वाटतं ह्या सगळ्या संस्थाचं काय करायचं, आमच्यामध्ये एवढी विचारांची प्रगल्भता आहे आणि आदरणीय पवारसाहेब आणि आम्ही नेहमीच नाती ही नेहमीच जपलेली आहे. आणि फक्त घरातली तर सोडा, विरोधी पक्षांमध्येही आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध हे सगळ्या पक्षांमध्येही आमची आजही देशभरात काश्मीर टू कन्याकुमारी नाती आहेत. त्याच्यामुळे लोक ज्याला प्रेमाने मराठीत गोतावळा म्हणतात, पवारसाहेबांचा गोतावळा खूप मोठा आहे आणि तो एक छोट्या पद्धतीने पुढे न्यायचा, तेच संस्कार पुढे न्यायचा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. त्याच्यामुळे नात्यांमध्ये कधीही अंतर माझ्या कुणाच्याच बाबतीत कधी येणार नाही. आणि माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झालेले आहेत, माझ्या आईवडिलांचे संस्कार झाले आहेत, पवार कुटुंबाचे संस्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडून मी तरी तेवढ्याचं भान आणि माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या लोकांबद्दल कधीही काही आक्षेपार्ह काही बोलू नये आणि जे लहान असतील त्यांनाही प्रेमानेच आदरानेच वागवा. हे संस्कार माझ्या आईवडिलांनी आणि कुटुंबाने केलेले आहेत. त्याच्यामुळे ते पाळण्याचा प्रयत्न माझ्याकडून नक्कीच होईल. ज्या पद्धतीने बैठक घेण्यात सगळ्या मतदारसंघांचा, त्यामध्ये बारामतीचाही समावेश होता आणि खडकवासला आता सेनेला सोडला जावा असं सांगितलं जातं. दुसरीकडे बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या गटाकडनं सुद्धा आता लोकांना उभं केलं जाणार, उमेदवाराची चाचपणी केली जाणार, या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे. आढावाही त्यांनी घेतलाय. शिरूर आणि बारामती या दोन्हीचाही समावेश त्यात होता.
उद्धव ठाकरेंनी यामध्ये म्हटलं की बारामतीला ताकद लावा, बारामतीमध्ये जरी तुम्ही उमेदवार असल्या तरी त्यासाठी तुम्ही ताकद लावा असं त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. मी उद्धवजींचे परवाही मनापासून आभार मानले आणि आजही मानते की माननीय बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या पहिल्या राज्यसभेच्या इलेक्शनला जी मदत केली होती ती मी आयुष्यात कधीच विसरले नाही आणि विसरणार नाही. आणि उद्धवजींनी जी साथ द्यायचा विश्वास तो परवा दिला आहे त्याबद्दल मी उद्धवजींचे आणि शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने त्यांनी तो निर्णय घेतला. आणि अर्थातच पुढे प्रत्येकाला ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपल्याला मार्गाने जायचा अधिकार आहे आणि इलेक्शन लढायचा अधिकार आहे, त्याच्यात गैर काय. तटकरे असं काल म्हणालेले आहेत की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत आणि धर्मनिरपेक्षता जी आमची आहे ती काही कारणाने आम्ही मोदींसोबत आता म्हणजे या महायुतीत समाविष्ट व्हायचा निर्णय घेतलाय, पण धर्मनिरपेक्षतेवरती आमचा पाया कायम असणार आहे. मी त्यांचं भाषण ऐकलं नाही किंवा वर्तमानपत्रात वाचलंही नाही, त्याच्यामुळे मला काही याच्यावर बोलता येणार नाही कारण का मला माहिती नाही त्याची. काही अनेक नगरसेवक मात्र काल तिकडे पाहायला मिळाले. अनेक पदाधिकारी पुण्यातले जे बालेकिल्ला मानला जातो राष्ट्रवादीचा ते त्या काल मेळाव्यामध्ये पदं त्यांना वाटली गेली. अनेक लोक आता या गटातनं त्या गटात जातात. हे चित्र पुण्यासाठी तुमच्या दृष्टीने सुखावणारं नाही. ठीक आहे ना, प्रत्येकाला अधिकारी आहे. आम्ही दडपशाहीवाले नाही, आम्ही लोकशाहीवाले आहोत. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. ताई, काल जो मेळावा पार पडला त्यामध्ये ज्यांच्यासाठी आम्ही आंदोलनं केली त्यांनी साधा आमचा फोन सुद्धा उचललेला नाही. मात्र अजितदादांना एक फोन केला, त्यांनी जामीन होईपर्यंत आमच्या सोबत ते कायम राहिले. रुपाली चाकणकरांनी थेट तुमचं नाव न घेता तुमच्यावरती भाष्य केलं. मला नाही माहिती, माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलं नाही, त्याच्यामुळे मला खरंच माहिती नाही. काही केंद्रातल्या आणि कुणाचा जामीन. त्यांनी आंदोलनं केली होती तुमच्यासाठी कुठल्या एका विषयावरती, त्यावेळी जे गुन्हे दाखल झाले होते त्या संदर्भात कुठेही तुम्हाला त्यांनी फोन सुद्धा केला होता त्यावेळी असं त्या म्हटलं. मला खरंच माहिती नाही, मी विचारीन जरूर त्यांना फोन करून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.